वारीच्या जेवणात सापडलं असं काही? वारीतील सर्वात धक्कादायक प्रसंग महाप्रसादाबाबत समोर आलं मोठं सत्य. वारीच्या जेवणात सापडलं असं काही की 2000 वारेकरी जागीच. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी घडली नव्हती अशी भयानक घटना घडलेली आहे. एका मुक्कामाच्या ठिकाणी एका दिंडीच्या जेवणात स्वयंपाकात पूर्ण झाला होता. जेवण वाढायला पत्रावळी देण्यात आलेल्या होत्या. पत्रावळीवर 2000 वारकरी बसले होते. आता त्यांना जेवायला वाढलेलं गेलेलं होतं. जेवायला वाढलं गेलं आणि त्यानंतर जेवायला बसलेले 2000 वारकरी जागीच. तिथे जे घडलं त्यांनी सगळ्याला खळबळ उडाली. वारीतलं जेवण बऱ्याच वेळा ज्या वाऱ्यामध्ये दिंड्या असतात तर त्या दिंड्या घरानं सगळं सामान त्यांनी आणलेलं असतं, सगळ्या शिदा आणलेला असतो. बऱ्याच वेळा थोडाफार भाजीपाला इकडून तिकडून घेतला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवण करण्यासाठी वारीतल्या महिला किंवा स्वतःचे पुरुष असतात जे हाताने बनवत असतात. पण इथे कोणालाच कल्पना नव्हती त्या जेवणामध्ये असं होईल. तर ती भयानक घटना घडलेली आहे. खरं तर जेव्हापासून त्या मुक्कामामध्ये स्वयंपाक सुरू झाला होता तेव्हा त्या दिंडीच्या स्वयंपाकाच्या ठिकाणी एक व्यक्ती चक्रा मारत दिसला. एका चपात्या करणाऱ्या महिलेला त्या व्यक्तीवर संशय देखील आला होता. ती महिला जेव्हा चपातीवर पीठ घ्यायला ट्रकच्या गेली होती तेव्हा ट्रकच्या खाली बाजूला उभा राहून तो पाहत होता. काही वेळानंतर एक मोठं भांडं ज्यामध्ये भाजी उकडत होती तेव्हा तो व्यक्ती पुन्हा तिथे दिसला. त्या महिलेने त्याला विचारलं काय पाहिजे असं म्हटल्यावर तो बाजूला निघून गेला. पण पुन्हा 15 मिनिटांनी तो तिथे आला. पण आता महिलेचा संशय आलेला होता. तिने सगळ्यांना सांगितलं देखील पण सगळे म्हणाले जाऊ द्या असेल कुणीतरी. पण जेव्हा सगळ्यांनी जेवायची वेळ झाली तेव्हा जेवण वाढण्यात आलं तेव्हा 2000 वारकरी पत्रावळ्यावर बसलेले होते. तेव्हा जो प्रसंग घडला त्याने सगळ्यांनाच हादरा दिला. अखेर जे व्हायचं होतं तेच झालं. त्या महिलेचं जर ऐकलं असतं तर असा प्रसंग घडला नसता. मग नेमकं काय घडलं वारीच्या जेवणात? त्या वारीच्या जेवणात असं काय सापडलं होतं ज्यामुळे 2000 वारकरी एका मोठा विषय तिथे ठिकाणी व्हायरल झाला आहे? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. आषाढी वारी सुरू आहे आणि आषाढी वारी म्हटलं की लाखो वारकरी एका दिशेने पंढरपुराच्या भेटीला त्या ठिकाणी जात असतात. पांडुरंगाच्या दर्शनासाठी ही वारी नियमितपणे काढली जाते. आता या वारीमध्ये हजारो दिंड्या असतात आणि या दिंड्यामध्ये प्रत्येक दिंडीचं जेवण बनवण्यासाठी सगळा स्वयंपाक त्यांनी आणलेला असतो. आता खरं तर माऊलींची जी वारी आहे तर ती 8 जुलैला निघाली होती आणि त्या दिवसापासून आजपर्यंत अनेक गोष्टी या वारीमध्ये घडत होत्या. खरं तर या वारीच्या प्रवासातले 2 टप्पे पार पडले होते. 2 ते 3 दिवसापूर्वी जेजुरीच्या विषयावर एक दुर्दैवी घटना बाहेर पडली होती जी सगळ्या महाराष्ट्राला पाहिलेली आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला हादरा बसवणारी होती. साताऱ्यामध्ये आली 1-2 मुक्काम झाले असतील की तेवढ्यात अक्षरशः एक धक्कादायक प्रसंग घडला. या वारीतल्या एक दिंडीसोबतच्या जेवणातला हा प्रसंग जेव्हा समोर आला तेव्हा अख्ख्याच्या अख्ख्या पालखीच्या जमीन सरकली. खरं तर जेव्हा एक उभं रिंगण देखील त्या ठिकाणी पार पडलं होतं. हे रिंगण पार पडलं. माऊलीच्या पादुकांचं निरासनान देखील घडलं होतं. आता सगळं सुरळीत होईल असे सगळेजण विचार करत होते. आता वारकरी पुढे आले होते आणि एका दिंडीमध्ये जवळपास 2000हून अधिक वारकरी होते आणि ते थकून भागून विसावा घेत होते. मुक्कामाच्या वेळेस तिथे स्वयंपाकाची तयारी लवकरच सुरू झाली होती. आता खरं तर मुक्कामाच्या ठिकाणी एक मोठ्या दिंडीच्या स्वयंपाकाचा तंबू ठोकण्यात आला होता. 2000 वारकऱ्यांचा स्वयंपाक करायचा म्हणजे त्यासाठी अनेक गोष्टी बनवाव्या लागत होत्या. भाजीपाला आणायचा होता. वारीतले काही पुरुष काही महिला स्वयंपाक अत्यंत शुद्ध अंतकरणाने भाजी चिरणं, मसाला एकत्र करणं आणि चपात्या लाटण्याच्या कामात व्यस्त होते. आता तिथे स्वयंपाक सुरू झाला. खरं तर तो स्वयंपाक दररोजच्या सारखाच होता. कुणालाच काही शंका येण्याचं कारण नव्हतं कारण की दररोज अशा पद्धतीने स्वयंपाक व्हायचा आणि अशाच पद्धतीने तो खाल्ला जायचा. म्हणजेच याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठलीही शंका येण्याचा त्याच्या मागचा विषयच नव्हता. पण खरी शंका तेव्हा आली कारण की हा प्रसंग जेवायला बसल्यावर झाला होता. पण आता त्याआधीच खरी शंका पहिल्यांदा आली होती जेव्हा त्या स्वयंपाक सुरू झाल्यापासून त्या दिंडीच्या तंबूबाहेर एक 22 ते 25 वर्षाचा तरुण अतिसंशक्ती चक्रा मारत होता आढळला होता. दिंडीच्या सामानाचा जो मोठा ट्रक उभा होता तिथे जेव्हा एक वारकरी महिला चपातीचं पीठ घेण्यासाठी गेली तेव्हा एक विचित्र माणूस ट्रकच्या अगदी जवळ उभा राहून डोकावताना दिसला. त्या महिलेला धक्का बसला आणि ती विचार करत होती. तिने विचारलं कोण आहेस रे बाबा तू? इथे स्वयंपाकाच्या जागी काय करतोस? तेव्हा तो तरुण काहीच बोलला नाही. त्याने फक्त खाली मान घातली आणि घाईघाईने तो तिथून निघून गेला. महिलेला वाटलं गर्दीतला आला असेल कुणी म्हणून तिने पीठ घेऊन तंबूत प्रवेश केला. पण अवघ्या 15 मिनिटांनी दुसऱ्या बाजूला जिथे भाजी चिरण्याचं काम चालू होतं
तिथे हा माणूस रेंगाळताना दिसला. आता या माणसावर संशय वाढू लागलेला होता. पण कुणाला माहीत नव्हतं की पुढच्या जेवणावर बसल्यावर असं काहीतरी होणार होतं. 2000 वारेकऱ्यांच्या जागीच तिथे होणार होतं. खरं तर हा माणूस ठिकठिकाणी दिसत होता. महिलेला संशय येत होता, पण तिच्या संशयावर कोणी फारसं लक्ष देत नव्हतं. आता भाजी कटकट करत असताना 2 ते 3 वरिष्ठ आणि ज्येष्ठ वारकरी भजन करत होते. महाप्रसादाचे आणलेल्या एका मोठ्या साहित्याच्या गोणीजवळ तो तरुण हळूच आला. तिथे उभा राहून आत डोकावू लागला. भाजी चिरण्याच्या एका धारदार विड्यावर काम करणाऱ्या वारेकऱ्याचं लक्ष त्याच्यावर गेलं. आता महिलेला संशय आला होता. आता आतल्या आत त्यात आणखी एक वारकऱ्याला त्याच्यावर संशय आला होता. त्या वारकऱ्याने हातातली विडी बाजूला ठेवली आणि खणखणीत विचारलं, "अरे माऊली, मगापासून पाहतोस मी तुला. कधी ट्रकपाशी जातोय तर कधी भाजीपाशी येतोय. भूक लागली असेल तर पंक्तीची वेळ होऊ दे, तुला ताट वाढतो. पण असा लपून छपून का फिरतोस?" तो तरुण अत्यंत घाबरलेला दिसला. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रचंड अस्वस्थता होती. काही न बोलणाऱ्या तेवढ्यात बाजूला मोठ्या शेगडीवर उकळणाऱ्या भाजीचा भल्या मोठ्या पतील्यात त्याची नजर गेली. तो तिथे काही पावलं पुढे टाकणार तेवढ्यात स्वयंपाकाचे मुख्य आचार्य तिथे आले आणि त्यांना हटकवलं आणि तो तरुण पुन्हा एकदा काही न बोलता तिथून बाजूला सरकला. हा एक प्रकारचा मोठा एक प्रसंग होता. तो तरुण काय करत होता त्या तरुणात सगळ्यासाठी विचारलं, पण तो काही सांगत नव्हता. त्या लपून छपून नेमकं काय करत होता हे संशय वाढत होता. याची कल्पना कोणाला नव्हती. सगळी कल्पना जेवायला बसल्यावर येणार होतं आणि जेवल्यानंतर जे घडणार होतं त्याचा विचारच कोणी केला नव्हता. सगळा थरार उघड्या डोळ्यांनी लोक पाहणार होते. कोणी काहीच करू शकत नव्हतं. 2000 वारकरी जागीच त्यांना विषय ताठरता होणार होता. आता जवळपास हळूहळू अंधार पडायला लागला होता. 2000 वारेकऱ्यांचा स्वयंपाक आता अंतिम टप्प्यात आला होता. थोड्याफार चपात्या लाटण्याचं काम महिलांनी अत्यंत वेगाने सुरू केलेलं होतं. इकडे भाजीचं पातेलं, मोठं पातेलं त्या ठिकाणी पूर्णतः उकळी फुटत आलं होतं. मोठ्या पातेल्यामध्ये शेकडो लोकांची सुगंधी पनीरची भाजी रटरटून उकळत होती. खरं तर पनीर त्या ठिकाणी यावेळेस कुणाचे नियोजन मोठ्या आचार्यांनी घेतलेलं होतं, त्यामुळे सगळं झालं होतं. चपात्याचा ढग होता. जवळपास 4 ते 5 हजार चपात्या आत्तापर्यंत लाटल्या गेल्या होत्या आणि त्या गरम राहाव्या म्हणून एकावर एक ठेवल्या होत्या आणि त्याच्यावर एक मोठं साधारणपणे झाकण ठेवण्यात आलं होतं. आता ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण हे सगळं संपूर्ण मैदानात चालू होतं. वारकरी आता आपल्या पात्रवाड्या घेऊन मुक्कामाच्या मैदानावर पंक्तीमध्ये शिस्तीमध्ये बसू लागले होते. स्वयंसेवक हातामध्ये मोठ्या बादल्या घेऊन गरम गरम भाजी भरून पंक्तीकडे नेण्याची तयारी करत होते. तंबूचा जो महाप्रसादाचा सुवास होता तो सुटला होता. दिंडी प्रमुखांनी माऊलीचा जयघोष केला. वाढायचं काम अधिकृतपणे सुरू झालं. पातळीवर मीठ, चपाती, भात ठेवण्यात आला. आता फक्त गरम भाजी वाढणे बाकी होती. 2 दिवसापूर्वी जेजुरीच्या घटनेमुळे वातावरण भीतीचं तयार झालेलं होतं. पण तेवढ्यात झालं असं की कोणालाही त्याची कल्पना केली नव्हती. प्रत्येकजण आता भाजी कधी येईल याची वाट पाहत होता. पण त्याच वेळी तोच रहस्यमय तरुण स्वयंपाकाच्या त्या गरम भाजीच्या 500 लिटरच्या भल्या मोठ्या पातेल्यापाशी पुन्हा एकदा प्रकट झाला. त्या तरुणाने पाहिलं, आता बादल्यामध्ये भाजी भरली जात आहे. अवघ्या काही सेकंदात ही भाजी 2000 वारकऱ्याच्या पात्रवाडीवर पडणार आणि ते खाणार. अत्यंत भयानक वेगाने तो धावत आला. स्वयंपाककर ओरडले, मागे व्हा, भासशील. पण कोणाचंही काही ऐकण्यापूर्वी त्या तरुणाने आपल्या संपूर्ण शरीराची ताकद लावून त्या गरम भाजीचं भलं मोठं पातेलं थेट जमिनीवर खाली पळून दिलं. धपकन असा आवाज आला. शेकडो लोकांची भाजी एका सेकंदात जमिनीवर चिलकल्यासारखी पसरली. हे दृश्य पाहून स्वयंसेवक आणि दिंडी प्रमुखाने राग अनावर झाला. ते त्याच्याकडे धावून गेले. "अरे मूर्खा, 2000 वारेकऱ्याचं अन्न खाली पाडलंस काय? बुद्धी भ्रष्ट झाली काय तुझी?" पण तो तरुण थांबला नाही. तो जवळपास पळत सुटला. मैदानावर जेवायला बसलेल्या 2000 वारकऱ्यांच्या पंक्तीत जाऊन ओरडला, "थांबा थांबा माऊली, पात्रवाडीवर अन्न खाऊ नका. हे जेवण वाढलंय ते तोंडात टाकू नका. थांबा." संपूर्ण मुक्कामामध्ये खळबळ उडाली. त्या तरुण सगळ्यांनी शांत केलं. त्या अवस्थेत त्याला विचारलं, "तू का जेवण पाडलंस?" त्यामुळे तो म्हणाला, "माऊली, मला माफ करा. मी कोणालाही घातपात करू शकत नाही आणि कोणाला घातपात करायला आलो नव्हतो. तुमच्या भाजीमध्ये शेकडो किलो पनीर आणलेलं आहे. ते पनीर चांगलं नव्हतं. जे मिश्रित पनीर होतं आणि त्या पनीरमध्ये मिलावट केलेली होती. खराब प्रतीचं पनीर होतं. तुम्ही ज्या दुकानातून घेतलेलं होतं, मी त्याच दुकानात कामाला होतो. मला हे माहीत होतं आणि म्हणूनच मी धावत पळत इथपर्यंत आलो. पण मला कसं सांगावं, मला भीती वाटत होती. त्यामुळे अक्षरशः मी शेवटी धाडस केलं आणि मी सांगितलं."
खरं तर त्या तरुणाचे प्रामाणिक आणि धाडसी सत्य ऐकून सगळ्यांचे डोळे भरून आले. तात्काळ जमिनीवर सांडलेल्या पनीराच्या आता चौकशी करण्याचे ठिकाण करण्यात आलेले होते. तर भगवंत नेमका कोणत्या रूपात येईल हे कधीच सांगता येत नाही. त्या पनीराची टेस्टिंग सुरू व्हायला आता पाठवण्यात आलेले होते. भगवंतांनी आपला रूप दाखवलेला होता. तर या तरुणाविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. त्या 2000 लोकांचा जीव वाचवण्यात या तरुणाचा हात आहे. आणि विषबाधा होऊन या 2000 वारेकऱ्यांना सुद्धा याचा फटका बसू शकत होता. परंतु त्यांनी वेळेवर येऊन या तरुणाने सगळ्यांचा जीव वाचवला. आणि लक्षात घ्या, तुमची एक कमेंट या तरुणासाठी काफी आहे. आणि लक्षात घ्या, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर पण करा. पांडुरंगाचे तुम्ही खरेच भक्त असाल तर रामकृष्ण हरी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.